टोचणारी गोड भाषेतली सूचना देण्यासाठी मी आज इथे उभा नाहीये. नक्कीच आपल्याला अतिशय आनंद होईल आणि त्याबरोबरच अभिमानही वाटेल अशी आपल्याच व्यक्तीबद्दलची एक बातमी सांगण्यासाठी खरं तर मी या व्यासपीठावर उभा आहे. पंढरपूर देवस्थानचं काम बघणारी जी संस्था आहे श्री रुक्मिणी विठ्ठल मंदिर समिती कार्यरत आहे आणि त्यांना सल्ला देण्यासाठी, त्या समितीला सल्ला देण्यासाठी शासनानं तज्ञांची सल्लागार परिषद स्थापन केली आणि शासनातर्फे राज्यपालांनी या सल्लागार परिषदेवर आपल्या सगळ्यांचे लाडके पूजनीय चैतन्य महाराजजी यांची 5 एप्रिल 2018 शासकीय आदेश जारी झालेला आहे. हे बोलणे हे अत्यंत प्रतिष्ठेचं आणि विशेष सन्मानाचं आहे. इतक्या लहान वयामध्ये हा मान मिळणं म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला खरंच दिलेली दाद आहे. कालपर्यंत त्यांच्या मातोश्री सभागृहामध्ये उपस्थित असायच्या. मला वाटलं आजही असतील, कारण माझ्या मनामध्ये युथवर राहिलं तेव्हा हाच विचार आला होता की लेखाचं कर्तृत्व पाहून त्या मौलीचं नक्की बघून आलं. तर यासाठीच महाराजांवर प्रेम करणाऱ्या, माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या, तसंच इतर ठिकाणी त्यांचे चाहते आहेत, त्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. तसंच भविष्यातील कार्यासाठी त्यांना अनेक हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या हातून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं भरीव कार्य भविष्य काळात घडव, हीच त्यांचं परम इष्टदैवत, ज्यांचा जय जयकार आरतीमध्ये आम्ही रोज करतो. आरतीच्या वेळेला त्या श्री पंढरीनाथ महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो की त्यांना कर्तृत्व लाभो आणि त्यांचा ठसा या परिषदेवर निश्चित पडेल, खचले आणि पडावा ही प्रभूच्या चरणी प्रार्थना आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचं, आदराचं, श्रद्धेचं आणि आजच्या आनंदाचं प्रतीक म्हणून एक पुष्पगुच्छ त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं प्रदान करावा अशी रामकृष्ण मठाचे ज्येष्ठ संन्यासी कृपा घनानंदजी यांना मी विनंती करतो. त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांना गुच्छ प्रदान करावा आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे ज्ञानयज्ञातल्या आहुतींना महाराजांनी प्रारंभ करावा. आकाशाचा रस्सा, मोठी प्रतिबिंबाचा ठसा, हा वंद्य नव्हे तैसा नमस्कार असे. भगवान श्री रामकृष्ण परमहंस, शारदा माता, स्वामी विवेकानंद यांच्या चरणी, ज्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ही प्रवचनमाला, व्याख्यानमाला आपण करतो आहोत. श्री भास्करेश्वरानंदजींच्या आणि माझ्या सन्मुख परमपूजनीय स्वामी भौमानंदजी महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी
नतमस्तक होऊन या वर्षीच्या या कार्यक्रमाच्या 3ऱ्या सत्राला मी प्रारंभ करतो आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंना 2ऱ्या प्रकरणामध्ये वंदन केलेलं आहे आणि हे करत असताना सद्गुरूंचं स्वरूप आणि कर्तृत्व अशा 2 भूमिकांमधून सद्गुरूंचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं की जे अर्थवादात्मक नाही. या वर्णनातून ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरू हे कसे निरुपाधिक आहेत हे स्पष्टपणानं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. भेदाभेदातीत अशी अवस्था ही सद्गुरूंचं स्वरूप आहे, त्यांची नित्य अवस्था आहे. आणि अशा अवस्थेला ते प्राप्त झालेले नाहीत तर ते अशा अवस्थेतच आहेत. भेदाभेदातीत अवस्था आहे. भेदाच्या अतीत असणारी अवस्था अभेदाची असू शकते, पण त्या भेदाच्या सापेक्षत्वाने जो अभेद येतो त्या अभेदाच्याही पलीकडची, म्हणून भेदाभेदातीत असा शब्द. तुकाराम महाराजांचा एक अभंगच आहे. त्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी संतांबद्दल बोलताना असं स्पष्टच म्हटलंय, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोरी. भेद आणि अभेद हे सगळेच वाद तिथे संपून जातात. असं आमचे सद्गुरू हे एक निरुपाधिक तत्व आहे, म्हणून त्यांच्या बरोबर कोणता व्यवहार करता येत नाही. कारण निरुपाधिकत्वामध्ये व्यवहार संभवत नाही. व्यवहार हा नेहमी औपाधिक असतो. याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटी एक विचार असा केला की जर व्यवहार संभवत नसेल तर नमस्कार तरी संभवतो ना. पण तोही विकल्प मांडून ज्ञानेश्वर महाराज त्या विकल्पाचे खंडन करतात की त्यांना आपल्याला वंदनही करता येत नाही. हा वंद्य नव्हे ते वंदनासी. हे वंदनाला वंद्य होत नाहीत. का होत नाहीत? त्यांना वंदन का करता येत नाही? त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांनी 2 पद्धतीने आपल्याला समोर सांगितलेलं आहे. त्याच्यातल्या एका कारणाचा विचार आपला चालू आहे. का समोरपण आपले न राही जे काही केले तैसे वंद्यत्व घातले हरवून तेढे. आपणच आपल्याला समोर बघू शकत नाही. तसं वंदन करणारा आणि वंद्य यात हा भेदच त्यांच्या बाबतीत संभवत नसल्यामुळे जो कोणी त्यांच्या समोर येतो तो त्यांच्याच स्वरूपाचा होऊन जातो. त्यांना वंदन करण्याकरता जाणारा हा त्यांच्याच स्वरूपाचा आहे याची त्यांना जाणीव आहे. जोपर्यंत समोरची व्यक्ती ही माझ्यापेक्षा वेगळी आहे असं मी ओळखत नाही, असं मी जाणत नाही, तोपर्यंत त्या व्यक्ती बरोबरचा कोणताही व्यवहार माझ्याकडून संभवत नाही. स्वभिन्नता हे व्यवहाराचं मूळ कारण असतं. ती स्वभिन्नता अज्ञानामुळे निर्माण होते, तर अज्ञान हे व्यवहाराचं कारण अंततोगत्वा मानावं लागतं. परिणामी कारण अज्ञान आहे. परंतु तशा अर्थाने जर कारण बघायचं झालं तर स्वभिन्नता हे त्याचं कारण आहे. व्यवहार का घडतो? स्वभिन्नता आहे म्हणून व्यवहार घडतो. अभिन्नतेमध्ये व्यवहार घडत नाही. म्हणून पाण्यावरचा तरंग हा पाण्यावर जरी असला आणि पाण्याबरोबर जरी वाहत जात असला तरी त्या तरंगाने पाण्याबरोबर व्यवहार केला असं होत नाही. जसं मी कुणाला काही पैसे देतो आणि त्याच्याकडून काही वस्तू घेतो हा व्यवहार होतो, तसा व्यवहार पाणी आणि तरंग यांच्यामध्ये होऊ शकत नाही. उदकावरील तरंग तरंग उदकाचे अंग असं तुकाराम महाराज म्हणत असतील, तर अंग आणि अंगी यांच्यामध्ये व्यवहार होत नाही. कारण अंगी कोण आहे? अंगी जरी भिन्न दिसत असला, अहो माझा हात, माझे पाय, माझे डोळे, माझे कान हे माझे अवयव आहेत. कारण मी सावयव आहे. मी काही निरवयव नाहीये, मी सावयव आहे. हा स्वगत भेद आहे. वेदांताने 3 भेद मानले. स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद. याच्यात त्या स्वगत भेदाला कारण सावयवत्व आहे. सजातीय भेदाला कारण स्वभिन्नता आहे आणि विजातीय भेदाला कारण अज्ञान आहे. मूळ कारण अज्ञानच आहे सगळ्याच. स्वगत भेदाला सावयवत्वाला कारण अज्ञानच आहे.
परंतु त्याची संगती लावण्याकरता अशा पद्धतीने विषय मांडला जातो. सावयवत्व आहे म्हणून पण तुकाराम महाराज म्हणतात, अरे हे अवयव जरी वेगळे दिसत असले तरी एकाच देहाचे ना. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे, एका देहाचे अवयव आहेत. त्यामुळे अवयव भिन्नता जरी दिसत असली तरी देहामध्ये त्याची एकवाक्यता होत असल्यामुळे माझ्या उजव्या हाताने डाव्या हातावर काही ठेवलं तर तो माझ्या उजव्या हाताचा डाव्या हाताबरोबर झालेला व्यवहार मानला जातो. कारण अंततोगत्व आहे ते एकच, तेच सत्य आहे जे सगळ्याचा आधार आहे. तसं या इंद्रियांचा आधार जर शरीर असेल तर ते शरीर एक असल्यामुळे त्या शरीरातल्या इंद्रियांमध्ये झालेला व्यवहार हा व्यवहार मानला जातो. पण शरीर भिन्नता आली की व्यवहार होतो, कारण स्वभिन्नता आली तिथे. मग तो आणि मी, आता तो आणि मी मधला व्यवहार सुद्धा औपाधिक का मानायचा, तर तो आणि मी, माझी इंद्रिय जशी भिन्न आहे तसं त्याचं आणि माझं शरीर भिन्न आहे, आत्मा भिन्न नाही, म्हणून तोही औपाधिक व्यवहार मानायचा. असं आहे. म्हणजे जीवाबरोबर एका जीवाने दुसऱ्या जीवाबरोबर केलेला व्यवहार परमार्थाच्या दृष्टीनं तोही औपाधिक मानला जातो. कारण दोघांमध्ये जी साम्यता आहे ती आत्मस्वरूप आहे. आत्मा एक आहे ना दोघांचा. मग एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याला दिलं असं कसं म्हणता येईल, असं म्हणून तो व्यवहार सुद्धा औपाधिक मानला जातो. म्हणून कोणताही व्यवहार औपाधिक आहे. नमस्कार केला तरी सुद्धा तो व्यवहार घडतो, ती सुद्धा उपाधी ठरते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हा विकल्प सुद्धा खोडून काढला की आमच्या सद्गुरूंना आम्हाला वंदन करता येत नाही, कारण आम्ही त्यांना वंदन करायला जाऊ तर आम्ही स्वभिन्न राहूच शकणार नाही, तद्भिन्न राहूच शकणार नाही, किंबहुना कोणतीच भिन्नता आमच्या ठिकाणी राहू शकणार नाही. म्हणून त्याला दृष्टांत ज्ञानोबारांनी दिले दोन. एक दृष्टांत दिला, आपणच आपल्याला समोर पाहणं जसं शक्य नाहीये तसं सद्गुरूंना नमस्कार करणं शक्य नाही. आणि दुसरा दृष्टांत काल आपण त्याचा विचार करत होतो, तो म्हणजे आकाशाच्या आरशामध्ये दुसरं काही प्रतिबिंबित होत नाही. आकाशाच्या आरशामध्ये काय प्रतिबिंबित होणार? आकाशाला जर आरसा म्हटलं, म्हणून इथं दोन पाठ आहेत बरं का. आकाशाचा आरिसा हा एक पाठ आहे आणि अवकाशाचा आरिसा असा दुसरा पाठ आहे. थोडा अर्थभेद संभवतो, नाही असं नाही, परंतु फार आता आकाश म्हणणं हे काही वेळेला अवकाश याच अर्थानं असतं. काल आपण बोलत होतो की आरशाच्या समोर उभं राहून मध्ये काही अवकाश असेल तर प्रतिबिंब संभवतो, तर प्रतिबिंब संभवतो. तो जो आरसा आहे त्या आरशाला स्वतःलाच जर स्वतःमध्ये बघायचं असेल तर तो कसा बघेल, तर बघू शकणार नाही. मग काय करा, त्याच्यासमोर दुसरा आरसा आहे. दुसरा आरसा आला, एका आरशाच्या समोर दुसरा आरसा आला की मग त्याच्यामध्ये पडणारे प्रतिबिंब किती रूपात असतात? अनंत रूपात प्रकट होतात. अनंत रूपात प्रकट होतात. का? कारण उपाधीचा संबंध उपाधीशी आला की व्यवहार वाढत असतो. उपाधीचा संबंध उपाधीशी आला, कारण उपाधीचा संबंध जर ब्रह्माशी आला तर ती उपाधी राहणार नाही, ती ब्रह्म होऊन जाईल ना. कारण जिथं प्रबलता आहे ते ब्रह्म टिकेल, जे दुर्बल आहे ती उपाधी निवृत्त होईल, कारण उपाधीला सत्ता नाही आहे, ब्रह्माला सत्ता आहे. याच्याकरता उपाधीची निवृत्ती स्वाभाविक आहे. म्हणून उपाधीचा संबंध उपाधीशी आला. नामदेव यांचा एक अभंग आहे, जरा वाईट वाटून घेऊ नका, माता भगिनींना विनंती आहे. पण त्या अभंगामध्ये नामदेव यांनी असं म्हटलंय की आपुलीचा आवडी धरुणी खेळिया आप आपणा ते व्याले रे, जोपना कारणे केली बायको तिने एवढे वाढविले. बायको केली म्हणून प्रपंचाचा विस्तार झाला. एकटा होता तर काही विस्तारच नव्हता, कसंही चालत होतं, त्याला कुठेही राहू शकत होता, काही जेवू शकत होता. पण पत्नी आली की मग त्याला सगळ्या जबाबदारी आल्या. मग तिच्या रक्षणाची जबाबदारी आली, तिला घर चांगलं असलं पाहिजे, तिला ती लज्जा रक्षणाकरता वस्त्र पाहिजे, तिचं पोट आधी भरलं पाहिजे, कारण जबाबदारी घेतलीये ना. म्हणजे जो बायको केली याचा अर्थ काय, एकटा ब्रह्म होता तेव्हा व्यवहारच नव्हता, मायेशी संबंध आला म्हणून व्यवहार सुरू झाला, असा त्याचा सगळा अर्थ झाला. म्हणजे उपाधीचा म्हणून तुकाराम महाराजांनी, आपण कालही बोललो, उपाधीच्या नावे घेताना शिंतोडा, तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलं. उपाधी आली की व्यवहार सुरू होतो. आमच्या सद्गुरूंना कोणतीही उपाधी लागू पडत नाही. म्हणून आरशासमोर जर आकाशाचाच आरसा केला तर प्रतिबिंब कशाचं उमटेल? उमटू शकत नाही.
कारण आतापर्यंत प्रतिबिंब उमटण्याकरता अवकाशाची आरशाच्या संबंधानं जर आवश्यकता असेल तर त्या आकाशाचाच आरसा केला, प्रतिबिंब कशाच उमटणार, कशाच उमटू शकत नाही. त्या पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा वंद्य नव्हे तैसा नमस्कारासी. आकाशाच्या आरशामध्ये ज्या पद्धतीनं प्रतिबिंब पडत नाही त्या पद्धतीनं आमचे सद्गुरू वंदनाचा विषय होत नाहीत, वंद्य होत नाहीत. आता याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, अर्थ असा आहे की कोणतीही उपाधी, एक लक्षात घेतलं पाहिजे, कोणतीही उपाधी, आकाशाचा दुसरा अर्थ सांगतो जरा, हाही वैज्ञानिक म्हणायला हरकत नाही पण तात्विक जास्त आहे. कोणतीही उपाधी ही सावयव असते. एक नियम लक्षात घ्या, कोणतीही उपाधी सावयव आहे आणि आकाश निरवयव. तर सावयवत्वाला सोडून तुम्ही निरवयवाला जर आरसा बनवला तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडू शकत नाही. आरसा सावयव आहे, त्याला काहीतरी अवयव आहे, त्याला काही पाठ आहे, त्याच्या मागे गंधक आणि पाऱ्याचा लेप दिलेला आहे, ती काच आहे, काहीतरी त्याला ते आहेत अवयव. तो आरसा फुटू शकतो, परिच्छिन्नता आहे त्याच्या ठिकाणी नाशाची संभावना आहे, कारण का तर तो सावयव आहे म्हणून. पण आकाशाला काय अवयव आहे, म्हणून परब्रह्माच्या व्यापकत्वाचं चिंतन करताना नेहमी आकाशाचं उदाहरण दिलं जातं, नेहमी आकाशाचं उदाहरण. परमात्मा कसा व्यापक आहे तर आकाशासारखा व्यापक आहे. परमात्म्याचा अवतार होत नाही याच्याकरता नैयायिकांनी आणि मीमांसकांनी जी कंबर कसलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं मुख्य सूत्र हेच आहे. मुख्य सूत्र, नैयायिकांनी जो अवतार मीमांसेला विरोध केला ना, त्याचं मुख्य कारण त्यांनी दिलेलं सूत्र हेच आहे, ईश्वर नावतलती व्यापकत्वात आकाशवत. व्यापकत्वात हा हेतू दिला आणि त्याला उदाहरण दिलं आकाशवत. त्याचं खंडन नंतर काय झालं त्या विचाराला दुसरा विचार कसा छेदून जातो हा विषय स्वतंत्र आहे, तो अवताराची मीमांसा करताना आपल्याला उपयुक्त ठरेल. परंतु आता मला त्यांनी दिलेलं उदाहरण हे आहे. गीतेने सुद्धा परब्रह्माचं वर्णन करताना आकाशाचं उदाहरण दिलं. आता आकाश कशा करता, निरवयवत्व एवढं साम्य बघायचंय त्याच्यात. आकाश निरवयव आहे आणि निरवयव आहे म्हणून ते व्यापक आहे, आणि व्यापक आहे म्हणून त्याचा आरसा होऊ शकत नाही. पण करायचाच प्रयत्न केला, व्यापकाला जर आरसा बनवलं तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडणार कसं, कशाचं पडणार, कारण कशाचं तरी प्रतिबिंब पडतं असं जेव्हा आपण म्हणू त्यावेळेला ते व्यापकापेक्षा वेगळं असलं पाहिजे की नाही, वेगळं असलं पाहिजे. आणि त्या प्रतिबिंब ज्याचं पडतं ती वस्तू जर व्यापकापेक्षा वेगळी मानली तर आकाशाचं व्यापकत्व बाधित होईल की नाही. मग आकाशाने त्याला आकाशाला व्यापक कसं म्हणायचं, त्या वस्तूला आकाशाने व्यापून टाकलं नाही. मग ती वस्तू जर भिन्न राहिली तर आकाशाचं व्यापकत्व बाधित होईल आणि त्या वस्तूचं प्रतिबिंब आकाशात पडतं असं म्हणावं तर ते पडणं शक्य नाही, कारण ती वस्तू आकाशानं व्याप्य आहे. असं ते थोडस चक्रावून टाकणार गणित आहे थोडं. म्हणून आकाशाचा आरसा ही संकल्पनाच आतापर्यंत कुणाला मांडता आलेली, ही कल्पनाच कोणी करू शकलं नाही. आकाशाचा व्यापकाचा आरसा कसा होईल, कारण व्यापक असतं ते एक असतं, व्यापक दोन गोष्टी कधीच नसतात. दोघांना बरं, एका देशाला किती पंतप्रधान, एकच असू शकतो. राष्ट्रपती किती असू शकतात, एकच. हा दुसरा असेल तर उपपंतप्रधान म्हणता येईल त्याला, पण पंतप्रधान एकच असतो, राष्ट्रपती एकच असतो. दोन दोन राष्ट्रपती असूच शकत नाही. हा जर सामान्य व्यवहाराचा, सामान्य परिच्छिन्न देशाचा नियम आहे तर व्यापक असणारा परमात्मा किती असू शकतील, एक व्यापक दोन नसतात आणि दोन व्यापक इथंच वदतो व्याघात आहे. व्याघात येईल ना त्याच्यामध्ये. व्यापक हा शब्दच एकार्थवाचक आहे. दोन व्यापक असं म्हटलं तर कसं चालेल, व्याघात होईल त्याच्यामध्ये, त्या बोलण्यामध्ये. नैयायिकाने चार गोष्टी व्यापक मानल्या, त्याला वेदांताने आक्षेप घेताना हाच आक्षेप घेतला. नैयायिकाच्या दृष्टीने चार गोष्टी व्यापक आहेत, दिशा, काल, आकाश आणि आत्मा. या चार गोष्टी नैयायिकाने व्यापक मानल्या. दिशाही व्यापक आहेत, ज्या वेळेला दिशा व्यापक आहे त्याच वेळेला काल व्यापक आहे, ज्या वेळेला दिशा आणि काल व्यापक आहे त्याच वेळेला आकाश व्यापक आहे, आणि ज्या वेळेला दिशा काल आकाश व्यापक आहे त्याच वेळेला एकसमयावच्छेदानं आत्माही व्यापक आहे. नैयायिकांवर हा आक्षेप आहे वेदांताचा
की ज्या वेळेला तुम्ही आकाश व्यापक म्हणता त्यावेळेला दिशेला व्यापक मानायचं का? ते म्हणतात मानायचं. म्हणजे कसं मानायचं? जर मानायचं ठरलं तर आकाशाने दिशा व्याप्य नाहीत असं मानावं लागेल, तर दिशेला स्वतंत्र व्यापकत्व देता येईल. मग जर आकाशात व्यतिरिक्त दिशा स्वतंत्र राहिली तर आकाशाचं व्यापकत्व बाधित झालं ना. म्हणजे आकाशाने दिशेला व्यापलं नाही असा अर्थ होईल ना. मग आकाशाने दिशेला व्यापलं नाही असा जर अर्थ झाला तर आकाशाचं व्यापकत्व कुठे आहे? कारण त्याने दिशेला व्यापलं नाहीये. हेच बाकीच्यांच्या बाबतीत लागू पडतं. म्हणून एक समयावच्छेदानं चार गोष्टी व्यापक नसतात. एका वेळेला एकच. हा तुम्ही असं म्हणू शकता जास्तीत जास्त की एका काळामध्ये दिशा व्यापक आहे, एका काळामध्ये आकाश व्यापक आहे, एका काळामध्ये काल व्यापक आहे. काळ व्यापक आहे गोष्ट खरी, दिशा व्यापक आहे गोष्ट खरी, पण काळालाही व्यापून टाकणारं दुसरं काही असू शकतं की? असू शकतं जे कालातीत असतं. जे कालातीत आहे ते कालालाही व्यापून टाकणारं मानावं लागेल की नाही? मानावं लागेल. काय उदाहरण देते? परब्रह्म काळाला व्यापून उरतं ना. ते काळावर विजय मिळवला. ब्रह्मज्ञानी महात्मा काळावर विजय मिळवतो. आपल्याकडचं उदाहरण चांगदेवांचं आहे. काळावर विजय 14 वेळेला मृत्यू परतून लावला. काळावर विजय अजूनही करू शकले असते, पण केवळ मृत्यू परतवून लावणं एवढाच जीवनाचा हेतू असू शकत नाही. हे जेव्हा ज्ञानोबरांनी दाखवून दिलं तेव्हा त्यांनी नादच सोडून दिला पुन्हा काळाला परतवून लावायचं. कारण मृत्यू परतवून लावणं एवढाच जीवनाचा हेतू असू शकत नाही. मृत्यू विना अमरत्वाचा विचार करणं, मृत्यू निरपेक्ष अमरत्वाचा विचार हे जीवनाचं ध्येय असू शकतं. मृत्यू सापेक्षत्वानं अमरत्व तर अमृतही देतं आम्हाला. ते अमृत घेऊन काय करायचं? ज्ञानोबरांनी त्या अमृताची तर थट्टाच केली. काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे प्याले अमर देहाचे पुरंदर 14 झालं. ज्ञानोबराय बोलतात काय या अमरत्वाला, त्या अमृताला अमृत म्हणायचं? जे काळकुटाचं सहोदर आहे, सहोदर म्हणजे सख्खा भाऊ, सह उदरातून आलेलं सहोदर, एकाच उदरातून आलेलं ते सहोदर. सहोदर म्हणजे सख्खा भाऊ. काळकूट हे जगतातलं सर्वात जहाल विषय, त्याचा सख्खा भाऊ अमृत आहे. कारण एकाच समुद्र मंथनातूनच काळकूट आलं आणि समुद्र मंथनातूनच अमृत आलं. मग आता सख्खे भाऊ म्हणजे एखादा तरी स्वभाव समान असणारच की नाही. जर काळकूट जरी असलं तरी ते मारणारं ठरतं. अमृत आहे ते थोड्या काळाने मारतं एवढंच आहे. का? कारण इंद्र सुद्धा अमृत पिऊन शेवटी मृत्यू लोकात जन्माला येतो. म्हणून देहाचे पुरंदर 14 जाती. देहाचे नाही, देहाचे पुरंदर 14 जाती. म्हणजे एका ब्रह्मदेवाच्या आयुष्यामध्ये 14 इंद्रांची पंगत उठते. 14 इंद्र बदलले की एक ब्रह्मदेव बदलतो. देहाचे पुरंदर 14 जाती. हे गणित आहे, कालाचं गणित आहे. भागवताच्या 2य स्कंधामध्ये त्या सगळ्या गणिताचा विस्तारानं विचार आला. ज्यांना काळाचं गणित हवंय त्याने ते पाहून घ्या. मला मुद्दा हा मांडायचा आहे की अहो ते महाभारताने एके ठिकाणी असं म्हटलं कालाच्या अतीत, असं परमात्मा कालाच्या अतीत आहे. महाभारताने एके ठिकाणी असं म्हटलंय काल पचती भूतानी सर्वण्येवात्मनात्मनी यस्मिन्स्तु पच्यते कालः तं वेदेन न कश्चन. महाभारताने म्हटलंय काळ सगळ्यांना पचवतो. तो कोणी असो, स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, काळ सगळ्यांना ग्रस्त करतो. काल पचती भूतानी पुढा सर्वण्येवात्मनात्मनी, सगळ्यांना या जगतातल्या जड पदार्थांना सुद्धा काळ ग्रस्त करतो. काळ सगळ्यांना खातो, पण काळालाही जो खातो त्याचं चिंतन करायला कोणी तयार नाही. यस्मिन्स्तु पच्यते कालः तं वेदेन न कश्चन, त्याला जाणण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. ही खंत महाभारत बोलून दाखवतो. म्हणजे कालातीत असणारा पदार्थ आहेच आहे, दिशातीत असणारा पदार्थ आहेच आहे. जिथे दिशा कमी पडतात, आकाशाच्या अतीत असणारी वस्तू आहेच आहे. परमात्मा आकाशाच्याही अतीत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगामध्ये असं म्हटलंय की हा परमात्मा म्हणजे आकाशाची सुद्धा खोळ आहे. बस किती जरी हा आकाश व्यापक आपल्याला वाटत असलं तरी सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुणी. ते पाहता पाहणे दुरी सारुणी आपल्याला पुढच्या ओळीत येणारच आहे.
कोण आहे तो? सत्य ज्ञान अनंत, तो जो परमात्मा आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, हा जो हे जे ब्रह्मस्वरूप आहे, हा हे जे परब्रह्म आहे, हे काय आहे? गगनाचे प्रावरण. प्रावरण म्हणजे खोळ, आवरण. आवरण आपण खोळ म्हणतो त्याला, किंवा गवसणी असं म्हणतो. गवसणी हाही शब्द आहे मराठीमध्ये, खोळ हाही शब्द आहे. एखाद्या उशीला खोळ घालतो आपण, तर ती खोळ ही व्यापक लागते. उशी त्या खोळीच्या तुलनेत परिच्छिन्न लागते, तर त्या उशीवर खोळ चढू शकते. अरे ना, खोळच लहान असेल, उशी मोठी असेल, तर ज्ञानोबा म्हणतात तसं डोंगर गिळता मुख न फाटे काही, असं होऊन जाईल ना. म्हणून योगाच्या संबंधामध्ये आले, डोंगर गिळता मुख न फाटे काही. अरे डोंगर गिळायचा म्हटलं तर तोंड फाटून जाणार नाही, तशी ती फळ फाटून जाणार नाही. तसं परमात्मा म्हणजे आकाशाला सुद्धा गवसणी, आकाशापेक्षा व्यापक आहे. म्हणजे आकाशाच्या व्यापकत्वाच्या पलीकडे परमात्म्याचं व्यापकत्व जर मानायचं ठरलं, तर परमात्मा आकाशाला व्यापून टाकतो, पण आकाश परमात्म्याला व्यापू शकत नाही. कारण आकाश स्थूल आहे. आकाश स्थूल आहे. जरी ते आपल्याला सूक्ष्म वाटत असलं, तरी ते महाभूत असल्यामुळं, प्रकृती कार्य असल्यामुळे त्याला कार्य आहे ना, ते स्थूल. डोळ्याला दिसतं का नाही हा प्रश्न नाहीच आहे. स्थूलत्व हे नेहमी इंद्रियजन्यच असलं पाहिजे असं नाही आहे, किंवा असलं तरी ते फक्त नेत्राच्याच बाबतीत आम्हाला नेत्राद्वाराच अनुभवाला आलं तरच ते स्थूल असतं असं नाहीये. आकाशाची जाणीव होते काही वेळेला, ती कशी होते, काय होते हा विषय स्वतंत्र, पण जाणीव होते त्याची. पृथ्वीची जाणीव होते, तेजाची जाणीव होते, वायूची जाणीव होते, आकाशाची जाणीव होते. हे सगळे इंद्रियाच्या माध्यमातून अनुभवाला येणारे असल्यामुळे स्थूलत्व आहे त्यांच्या ठिकाणी. म्हणून परमात्मा हा सगळ्या या व्यापक कशावरून निघाले आहे? आपण पुन्हा मागे जाऊ. कशावरून निघालं? आकाशाचा आरसा. आकाशाचा आरसा म्हणजे व्यापकालाच जर तुम्ही आरसा बनवलं तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब कशाचं पडेल हा मुद्दा. प्रतिबिंब पडू शकत नाही, कारण सगळंच आकाशाने व्यापून टाकलं. त्याच्यामुळे आकाशासमोर काही येऊ शकत नाही, कारण ते सगळं त्यांनीच व्यापून टाकलं. त्याचाच आरसा झाला म्हटल्यानंतर हे जसं अशक्य आहे, तसं आमचे सद्गुरू वंदनाचा विषय होणं हे अशक्य. कारण का ते व्यापक आहेत, सगळ्यांनाच त्यांनी व्यापून टाकले. मग आता त्यांना वंदन करायला जावं कुणी? जाणारा तोच आहे ना, मग वंदन करायला जावं कुणी? म्हणून ज्ञानेश्वर महाराज हा दृष्टांत देतात. अतिशय नाजूक पण तेवढाच गहन असणारा दृष्टांत ज्ञानोबारांनी दिला. ज्ञानोबारांचे काही दृष्टांत फार नाजूक आहेत, पण ते गहन आहेत. अनुभवामृतात आलेले सगळेच दृष्टांत गहन आहेत, पण त्यातही काही दृष्टांत नाजूक आहेत. काय असतं, वृक्ष तत्वज्ञान सांगणाऱ्यांनी दृष्टांत दिला की तो गहन असतो, पण त्याच्यात नाजूकपणा नसतो. पण ज्ञानोबारांचं सगळंच वेगळं आहे. ते जेवढं गहन, सखोलता जेवढी असते तेवढीच त्याच्यामध्ये तेवढाच नाजूकपणाही असतो. कारण साहित्य दृष्टीने सुद्धा अनुभवामृत काय आणि ज्ञानेश्वरी काय याच्या एवढा उच्च दर्जाचा ग्रंथ दुसरा नाही. हे अभिनिवेशानं बोलत नाही. आपण विद्वानांना विचारा, याच्यावर संशोधन करणाऱ्यांना विचारा, इतके नाजूक दृष्टांत ज्ञानोबारांनी दिलेत. कालिदासाचं वर्णन आहे नाजूक दृष्टांत देण्याच्या बाबतीत, पण ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी जर कालिदासाच्या आधी झाली असती तर ते धाडस कालिदासाने केलं नसतं. मी जरा क्षमा मागून बोलतो कालिदासाची, कारण शेवटी काही झालं तरी मी भक्त आहे ज्ञानोबारांचा. मी कालिदासाचा अभ्यासक असेल पण भक्त नाही. संचारिणी दीप शिखेवरात्रौ यम यम गती आय पतिंवरासा नरेंद्र मार्गाट्य इव प्रपेदे विवर्ण भाव सभूमी पालहा. रघुवंशातल्या 6व्या सर्गामध्ये हा दृष्टांत दिलाय कालिदासाने. या दृष्टांतामुळे कालिदासाला दीपशिखा कालिदास असं नाव पडलं. या दृष्टांताला दीपशिखा म्हणजे मशाल. दीपशिखा कालिदास म्हणतात, कारण दीपशिखेचा इतका नाजूक दृष्टांत संस्कृत साहित्यात दुसरा नाही. दीपशिखेचा नाही कोणताच दृष्टांत इतका नाजूक नाही साहित्यशास्त्रात. साहित्याचा अभ्यास करणारी जी मंडळी आहेत त्यांनी नाजूकपणाच्या बाबतीमध्ये हाच दृष्टांत दिला जातो नेहमी दीपशिखा कालिदासाचा. परंतु ज्ञानोबाराय याच्यापेक्षा नाजूक बोलतात. ज्ञानोबारायांचं बोलणं ह्याच्यापेक्षा नाजूक आहे. काल आपण जसं बोललो ना की भुंगा फुलावर पाय ठेवतो तर पायाखाली केशर येणार नाही याची दक्षता घेऊन, ज्ञानोबारायांचं बोलणं तेवढंच नाजूक आहे. पायाखाली काही येणार नाही याची दक्षता घेऊन ज्ञानोबाराय तिथं पाऊल ठेवतात. ते फार नाजूक ज्ञानोबारायांचं बोलणं.
असो, आता तो विषय नाही आहे. पण आकाशाचा आरसा हा दृष्टांत जेवढा सखोल आहे तेवढाच नाजूक आहे. कारण ही कल्पना करणं, आपल्याला कल्पना करणं सुद्धा अवघड आहे. आणि ज्ञानोबाराय विलया ते बोलून जातात तसे आमचे सद्गुरु वंदनाचा विषय होत नाही. ज्ञानोबारायांनी त्याचं चिंतन केलं, कारण निरवयवत्वाच्या ठिकाणी प्रतिबिंब धारण करण्याचं सामर्थ्य नसतं. कारण निरवयव जे आहे ते व्यापक असल्यामुळे, त्यांनी व्यापलेलं नाही असं काही नसल्यामुळे त्याच्यामध्ये कशाचं प्रतिबिंब पडणं शक्य नसतं. कारण प्रतिबिंब पडण्याकरता स्वभिन्नता लागते. आरशापेक्षा भिन्न आपलं मुख आहे म्हणून आरशामध्ये मुखाचं प्रतिबिंब पडतं. ही स्वभिन्नता प्रतिबिंबाला कारण ठरत असेल. आणि आकाशाला जर आरसा बनवलं तर त्याच्या व्यापकत्वाचा बाध न करता आकाश सर्वांना व्यापू नये म्हणून तद्भिन्न पदार्थ राहत नाही. म्हणून आकाशाच्या आरशामध्ये कुणाचंही प्रतिबिंब पडू शकत नाही. त्या पद्धतीनं आमचे सद्गुरू हे व्यापक असल्यामुळे त्यांना कोणीही नमस्कार करू शकत नाही. हे ज्ञानोबारायांची अतिशय सरळ आणि अतिशय प्रांजळ अशी भूमिका ज्ञानोबाराय इथं प्रकट करतात. आता हे दृष्टांत देऊन झाल्यानंतर ज्ञानोबारायांनी ज्या काही भूमिका पुन्हा मांडल्या आहेत त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय असं बोलतात, परी नव्हे तरी न हो हे वेखासी का घेवो, परी वंदितया ही ठावो पुरोनिधी. जी दुसरी आपण बोललो होतो दोन भूमिका आहेत, त्याच्यातली दुसरी भूमिका आता ज्ञानोबाराय सिद्ध करतात. गुरूंच्या ठिकाणी वंदन करणारा आणि वंद्य विषय असा भेद नाहीये. का नाहीये त्याचं दुसरं कारण ज्ञानोबाराय सांगतात की यदा कदाचित कोणत्याही कारणाने का असेल, अज्ञान हे कारण असेल, स्वभिन्नता हे कारण असेल किंवा आणखीन काही कारण असेल, या कारणाने सद्गुरूंना वंदन करण्याकरता म्हणून जर कोणी जाईल तर सद्गुरू त्याला स्वतःपेक्षा वेगळं ठेवत नाही म्हणून त्यांच्यातला भेद निवडतो. त्यांची दृष्टी पडायचा अवकाश आहे. आपल्या ठिकाणी अद्वैत बोधाची स्थापना होते. त्यांची फक्त दृष्टी पडायचा आपल्यावर अवकाश आहे. सद्गुरूंची दृष्टी पडा. 12व्या अध्यायाचं नमन आपण वाचलं तर त्या दृष्टीचं सामर्थ्य कळतं. ज्ञानोबारांनी किती 10व्या अध्यायात आहे, 14व्या अध्यायात आहे, 12व्या अध्यायात तर स्पष्टच म्हटलंय, विषय व्याळे मिठी दिधलिया मुठी ताठी ते तुझी कृपा दृष्टी निर्विष होय, तरी कवणा ते ताप पोळी कैसे निवो शोक जाळी, जरी प्रसाद रसकल्लोळी पुरेशी. त्यांच्या दृष्टीचा प्रसाद काय तर रसकल्लोळ निर्माण होतो. त्यांची दृष्टी पडायचा अवकाश. जसं पूर्ण चंद्र हा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र पूर्णत्वाला जायचा अवकाश आहे, समुद्राच्या लाटा तिकडे प्रवृत्त होतात आणि त्याला भरती येते, तसं त्यांची दृष्टी पडायचा अवकाश आहे. आमच्या ठिकाणी रसांचा कल्लोळ निर्माण, फक्त त्यांची दृष्टी पडावी, बाकी काही नाही. विषय व्याळे मिठी, व्याळ शब्दाचा अर्थ सर्प असा. विषयाच्या सर्पाने आम्हाला वेढलेलं आहे. हे विषय त्यांचा विष आमच्या अंगामध्ये आता भिनवणार आहे. तेवढ्यात त्यांची जर दृष्टी पडली तर हे विषयांचे सर्प स्वतःहून आम्हाला सोडून निघून जातात. काय दृष्टीचं सामर्थ्य असेल, काय दृष्टीचं सामर्थ्य असेल. ज्ञानोबारांनी कितीतरी ठिकाणी हे वर्णन असं केलं. बरं एवढंच नाही, आणखीन ते काय करतात, योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. पाळीसी म्हणजे दृष्टीचं वर्णन आहे, ज्ञानोबारांचं वर्णन नाहीये. 12व्या अध्यायाच्या नमनाच्या बाबतीत दोन भूमिका आहेत. एक आईचं रूपक केलंय असं म्हटलं जातं, कारण सगळा स्त्रीलिंगी शब्दप्रयोग ज्ञानोबारांनी केला. आणि दुसरं काही जणांचं म्हणणं असं आहे की हे आईचं वर्णन नाहीये, हे ज्ञानोबारांनी आपल्या सद्गुरूंच्या दृष्टीचं केलेलं वर्णन आहे म्हणून स्त्रीलिंगी रूप आहे. कारण दृष्टी हा शब्द सुद्धा स्त्रीलिंगी. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. आधार शक्तीचा अंकी मांडी वाढविसी कौतुकी, हृदयात आश पालकी परिये देसी निजे, प्रत्येक ज्योतीची ओवाळणे करिसी मनपवनाची खेळणे, आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी. त्यांची दृष्टी पडायचा अवकाश आहे. आत्मसुख हे बाळलेणी म्हणून आमच्या समोर येतं. बाळलेणी या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. लहान मुलं खेळतात किंवा ते लहान मुलांच्या पाळण्यावरती तो चांदवा लावत असत. पूर्वी तो चांदवा लावत असत. मग त्याच्यामध्ये ते काही काचेच्या त्या वस्तू, त्याच्यावर जरा त्या चमकीचे काही असे ते बिंदू ते लावले की ते चमचम चमचम करायचं. आता मिळतात का नाही बाजारात मला माहिती नाही, परंतु तो त्याला चांदवा म्हणतात. चांदवा, ते चांदवा लावत. ते चांदव्याकडे बघत ते लहान मुलं हातपाय हलवत त्याच्याशी खेळत असायचं, सारखं खेळायचं. तर ते त्याचं खेळणं आहे.
हे जसं ते चांदवा हे जसं लहान मुलाचं खेळणं आहे, तसं सद्गुरूंची दृष्टी पडली की आत्मसुख आमच्या डोळ्यासमोर असं चांदव्यासारखं राहतं आणि आम्ही त्याच्याबरोबर खेळत राहतो. काय सद्गुरूंनी अजून आपल्याकरता केलं पाहिजे? त्यांची दृष्टी पडण्याचा अवकाश. 17 वियेचे स्तन्य देसी अनाहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुझावली म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली या कारणे मी सावली नसंडी तुझी. ज्ञानोबा बोलतात सद्गुरूंच्या संबंधाने किती सुंदर वर्णन. त्यांची दृष्टी पडाय, कारण त्यांच्या दृष्टीचं हे सांगत ज्ञानोबाने पुढं आणखी 17व्या अध्यायाच्या नमनामध्ये आपल्या सद्गुरूंच्या दृष्टीच्या सामर्थ्याचं वर्णन करताना ज्ञानोबाने असं म्हटलंय, दैविकी दिठी पाहता सानी. सानी म्हणजे लहान. गणपतीचं रूपक आहे. गणपतीचे डोळे बारीक असतात ना, तसे आमचे सद्गुरू हे गणपती आहेत असं म्हणून ज्ञानोबा आहे दैविकी दिठी पाहता सानी. अगदी बारीक अशी तुमची दृष्टी आहे, पण सामर्थ्य काय? तरी मिलनी उत्पत्ती प्रलय दोन्ही लिलाची जावी. उन्मिलन आणि मिलन. मिलन म्हणजे डोळे बंद होणे, पापण्या एकमेकांना भेटणे, हे मिलन आहे. आणि उन्मिलन म्हणजे डोळे उघडणे. आपण गणपती बसवतो ना, तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये त्याची पूजा करावी लागते. त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल किंवा केलंही असेल, मंत्रही म्हणतात, गुरुजी आपल्याला कळत नाही त्यावेळेला. ते दुर्वेच्या गाडीने गणपतीच्या डोळ्याला आपण असं तूप लावतो किंवा मध लावतो ना, त्याला उन्मिलन असं म्हणतात. ती उन्मिलन क्रिया म्हणजे ते डोळे उघड नाही, त्याच्याकरता काही बीजाक्षरांचा उच्चार करावा लागतो. ते गुरुजी करतात, म्हणजे तुम्ही ताण घेऊ नका त्याचा, करतात गुरुजी करतात, पण ते उन्मिलन करावं लागतं. त्या गणपतीचे डोळे उघडावे लागतात. तसं आमच्या सद्गुरूंची दृष्टी फार बारीक आहे. इतकं सामर्थ्य, जरी ती सानी दिठी असली तरी सामर्थ्य इतकं आहे की डोळे मिटले की जगताचा प्रलय होतो आणि त्यांचे डोळे उघडले की जगताची उत्पत्ती होते. उत्पत्ती प्रलय दोन्ही लीलाची दावीसी. उन्मिलन आणि मिलनामध्ये उत्पत्ती प्रलय होतो. काय दृष्टीमध्ये सामर्थ्य, काय दृष्टीमध्ये म्हणून ज्ञानोबारांनी आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं हे चिंतन केलंय, त्याचा विचार आपण करतो. ज्ञानोबाराय म्हणतात आता की परी नव्हे तरी न हो. आता त्यांना वंदन करण्याकरता जर कोणी गेलं तर त्यांची दृष्टी त्या वंदन करणाऱ्यावर पडल्याबरोबर तो आत्मसुखाची बाळ लेणी लेबविसी. म्हणजे काय होतं? तोच ब्रह्मरूप होतो. दृष्टी पडली की ब्रह्मरूप होतो. कारण सद्गुरूंची दृष्टी अज्ञानाचा पडदा दूर करते. मधला मायेचा पडदा दूर झाला की मग काही नाही. तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलंय, आम्ही देव तुम्ही देव मध्ये भेव अधिक. मध्ये भेव अधिक आहे, बाकी आम्ही देव तुम्ही देव हे आहेच आहे, खरंच आहे. अरे कोण परब्रह्मा व्यतिरिक्त आहे मला सांगा ना. पण मध्ये हा भीतीचा पडदा आहे, मध्ये भयाचा पडदा आहे, मध्ये अद्वैताचं अज्ञान आहे की जो पडदा म्हणून मध्ये उभा राहतो. ज्ञानोबारांनी त्याला मायेचा पडदा म्हणतो. तरी मायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष 18व्या अध्याय. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. त्याच्यामध्ये मायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र आणि त्या पडद्याच्या बाहेर काय दिसतं? नटी छायाचित्र 84 लक्ष. पण हा स्वतः मात्र त्या मायेच्या पडद्याच्या मागे खेळ करतो आणि मागे लपून राहतो. पण खेळ करताना त्याच्याच हातात तालावर सगळ्यांना नाचवतो, पण तो दिसत कारण का? मध्ये मायेचा पडदा आहे. तशी सद्गुरूंची कृपा दृष्टी आपल्यावर पडली. जो नमस्कार करायला जातो, वंदन करायला जातो, त्याच्यावर सद्गुरूंची दृष्टी पडली की सद्गुरू आणि तो यांच्यामध्ये भेद राहतो. एक प्रमाण आपल्याला पाठ असेल, संप्रदायात सगळीकडेच ते प्रमाण म्हणून घेतलं जात नाही, काही ठिकाणी क्षेपकही म्हणतात, पण ते प्रसिद्ध झालेलं प्रमाण आहे. आपणासारिखे जरी ते तात्काळ नाही काळ वेळ तया लागेल. आपणासारिखे त्यांनी केलं की मग वंदन करणार आपण. वंदन करणं हेही तेच आणि तोही तोच. मग एकाच स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर वंदन करता येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परी नव्हे तरी न हो हे वेखोसी का घेवो परी वंदितयाही ठावो उरू नये. वंदन करणाऱ्याचा ठाव उरू देत नाही, त्याचा अंश राहू देत नाही. कारण आहे त्याचं. आता हे ठावो उरू नेती हे जे आहे ना, ते जरा चिंतनाला प्रवृत्त करणार. त्याचं कारण सांग.
अंश जरी शिल्लक राहिला तरी तो अंश आम्हाला ब्रह्मज्ञानी होऊ देत नाही. बाकी सगळं ज्ञान असू दे, पण जर एका अंशामध्ये अज्ञान असेल तर ते अंशरूपानं असणारं अज्ञान संपूर्ण ज्ञानाचं पांघरूण बनतं, त्याला झाकून टाकतं, तिरोहित करतं. हे लक्षात ठेवा. कसं असतं, एक लक्षात घ्या, आपण भले अज्ञानाचं सामर्थ्य ज्ञानापुढे चालत नसेल. मी सोपं उदाहरण सांगतो. आपल्या प्रपंचामध्ये सगळी सुख आहेत, पण एखादं दुःख असलं तरी ते एखादं दुःख सगळी सुख भोगू देतं का? तसंच अज्ञानाचं आहे. एकच दुःख असतं, पण ते सगळ्या सुखाला दुःखमय बनवून टाकतं. सगळं चांगलं आहे हो असं म्हणणारी माणसं पण असं म्हणतात. म्हणजे काय झालं, म्हणजे एवढं असूनही त्यांच्या अंतःकरणामध्ये सगळं असूनही नसल्यासारखंच असतं. काय तुम्ही विचार करून पहा. आपली उदाहरणं द्यायची झाली तर रावणाला काय कमी होतं? एक सीता कमी पडावी काय? तर बायको नव्हती म्हणून कमी पडली असं म्हणावं तर तसंही नाहीये. बायको नाही, बायका होत्या त्याला रावणाला. आणि मंदोदरीने म्हटलं वाल्मिकी रामायणामध्ये या युद्धकांडाच्या शेवटी ज्या वेळेला रावण पडला रणांगणावर, त्यावेळेला मंदोदरीने येऊन रावणाला हेच सांगितलंय. मंदोदरी रावणाला मृत्यूशय्येवर रावण आहे आणि मंदोदरी तिथे आली आणि मंदोदरीने रावणाला सांगितलं, काय म्हणून तुम्ही सीतेच्या नादाला लागला? काय अवस्था तुम्ही करून घेतली? राज्य उद्ध्वस्त झालं, तुमचं जीवन उद्ध्वस्त झालं, तुमची कीर्ती लयाला गेली. उद्या कोणी रावण, आपल्या मुलाचं नाव कोणी रावण ठेवणार नाही. उद्या रावणाबद्दल कोणी आदरानं बोलणार नाहीये. भले तुमचं सामर्थ्य इतकं आहे, तुम्ही वेदाचा पदकोश रावणाने पहिला तयार केला. तो काही अज्ञानी नव्हता, पण रावण म्हणल्यानंतर आपल्याला त्यांनी वेदाचा हे केलंय, पदाचा विचार केलाय, हे डोळ्यासमोर येत नाही. आपल्याला रावण म्हणलं की पहिले डोळ्यासमोर येतं सीतेला पळवून. मंदोदरी म्हणाली, तुम्ही इतके विद्वान, इतके सामर्थ्य संपन्न, इतकं सगळं चांगलं असून सुद्धा ही अवस्था तुमची झाली. काय म्हणून सीतेच्या नादाला तुम्ही लागता? काय ती चांगली आहे? आणि सीता माझ्यापेक्षा चांगली नाही हे सांगताना मंदोदरीने असे सांगितलं की सौंदर्याच्या आणि कुलाच्या बाबतीत जर तुलना करायची ठरली तर सीता माझ्या नखाची बरोबरी करू शकणार नाही, असं मंदोदरी स्पष्ट बोलली आहे रावणाच्या समोर. आणि रामचंद्र प्रभूही तिथे उपस्थित होते, तरी ते काही बोलू शकले नाही, कारण ते नेहमी सत्याची बाजू घेतात. कारण हे खरंच होतं, खरंच होतं. सीतेच्या बाबतीत म्हणजे कुलाच्या आणि सौंदर्याच्या बाबतीत तुलना करायची झाली तर मंदोदरी सीतेपेक्षा खूप सुंदर होती, असं वर्णन आहे रामायणात. तरी सुद्धा रावणाला ती कमी वाटलीच की नाही. एक सीता कमी पडली. परिणाम काय झाला? एका अंशातलं दुःख सगळ्या सुखावर पाणी टाकणारं ठरलं. अशी कितीतरी उदाहरणं. मला रावणाकडे जाणं म्हणजे उगी आपल्याला वाईट वाटू नये, तुम्हाला आम्हाला म्हणून, नाहीतर आपण काय वेगळे आहोत मला सांगा. देवाने कशातच आपल्याला कमी केलेलं नाही. प्रारब्धानुसार कुणाकडे संपत्ती कमी असेल, कुणाकडे जास्त असेल, प्रारब्धानुसार कुणाचं वय कमी असेल, जास्त असेल, पण देवाने आपल्याला सगळ्यांना समान मानवी देह दिला आणि या देहाचं माध्यम करून आपल्याला त्याच्या स्वरूपाला प्राप्त होण्याची संधी देवानी सगळ्यांना समान दिली. तरी सुद्धा आपण एक किरकिर चालूच आहे. म्हणजे हे आता रावणाचं नाव का घ्यायचं? हा प्रश्न नाही की, हा प्रश्न आहे की नाही. म्हणून मी रावणाचं उदाहरण हे ओके आपल्यात असावं म्हणून दिलं. अंश रूपाने असणारं अज्ञान अंश रूपानं असलं तरी सुद्धा तो ब्रह्मज्ञानी म्हणवला जात. हा परोक्षत्वानं असू शकतो, परोक्षत्वानं तो ज्ञानी मानला जाईल, पण अपरोक्ष साक्षात्कार मानला जाईल. साक्षात अपरोक्षत्वानं ज्ञान होणं हे जे वेदांताला अपेक्षित आहे ते नाहीये. तिथे अंश रूपानं असलं तरी थोडं अज्ञान आहे, पण म्हणजे पूर्णच अज्ञान आहे. कारण अज्ञानात थोडं जास्त काही नसतं. माणूस असं म्हणेल की मी तिथे गेलो आणि माझा थोडाच अपमान झाला, म्हणजे काय? अपमानच असतो, त्याच्यात थोडा जास्त काही नसतो. अपमान आहे ना, त्याच्यात थोडा जास्त काय असतं? अपमान झाला, संपला विषय. अज्ञान अंश रूपाने आहे का अज्ञान मनभराने आहे हा विषयच नाही. अज्ञान आहे, संपलं, एवढंच असतं. अज्ञान आहे, ते किती आहे याच्या परिमाणाला महत्व नाही आहे.
असं आहे, अज्ञानाच्या बाबतीत हेच आहे. गंमत म्हणजे श्लेषाने जर बोलायचं झालं तर अज्ञानाच्या परिमाणापेक्षा अज्ञानाच्या परिणामाला महत्व दिलं पाहिजे. श्लेषाने जर बोलायचं झालं अज्ञान परिमाणात किती आहे हे महत्वाचं नाही, ते परिणामात काय करतात हे फार घातक असतं. म्हणून अंश रूपाने जरी असलं तरी सुद्धा ते आहे बस संपत, त्याच्या आहे म्हणलं की संपत. ब्रह्मज्ञान, हा मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला, अपरोक्षत्व आणि परोक्षत्वामध्ये फरक पडेल. काय असतं, अगदी अपरोक्षाच्या जवळ जाईपर्यंत परोक्षत्व, तीव्र परोक्षत्व म्हणा ना, त्यात तीव्र परोक्षत्व म्हणा. तीव्र परोक्षत्व इथपर्यंत नेलं तरी तो अज्ञानीच आहे. पण त्यांनी साक्षात अपरोक्षत्वात पाय ठेवला की अज्ञानाचा ठाव नाही, हाच त्याचा अर्थ. अज्ञान कुठल्याच बाबतीत नाही, कुठल्याच अर्थाने नाही, अंश रूपाने नाही, व्यापक रूप काही काही म्हणायचंच नाही. अज्ञान नव्हतं त्याला, अज्ञान नाही ना अज्ञान नसणार, एवढंच आहे. तीव्र परोक्षत्वापर्यंत तेच. परोक्षत्वही असावं, म्हणजे पहिल्यांदा परोक्षत्व होतं काय आहे, त्याला एक उदाहरण दिलं जातं. परोक्षत्व म्हणजे परमात्मा आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परोक्ष ज्ञान आहे, हे परोक्ष ज्ञान. पण ज्या क्षणी मीच परमात्म रूप आहे ही अनुभूती येईल त्यावेळेला अपरोक्षत्व मानावं लागेल. पण आहे आणि अनुभव आहे, अनुभव येतो, या दोन्ही मधलं अंतर हे म्हटलं तर खूप खूप कमी आहे आणि म्हटलं तर खूप जास्त. काही जणांना परोक्षत्वातून अपरोक्षत्वात येण्याकरता जन्मजन्मांतराची साधना करावी लागते आणि काही जणांची साधना पूर्ण झाल्यामुळे नुसतं परोक्षत्वातून अपरोक्षत्वात येण्याकरता एक क्षण सुद्धा पुरतो. तू का म्हणे, कानी ऐकिली मात तोची झाला घात जीवपण. कानावर पडल्याबरोबर जीवपणाचा घात होतो, तुकोबारा बोलतो. काय आहे, पण त्याच्यातलं अंतर लक्षात घेतलं पाहिजे. ते काय आहे, त्याला उदाहरण, एका मुलाचं लग्न ठरलं, झालं नाही, ठरलं. तर ते ठरलं, मग त्याचा काय साखरपुडा, वांगनिश्चय वगैरे सगळं झालं. झाल्यानंतर मग ते आता इकडं तिकडं फिरतातच ना, फिरतात. मग मित्रामध्ये गेला, नातेवाईकांमध्ये गेला त्या मुलीला घेऊन, तर तो परिचय, कोण आहे बाबा, ही माझी बायको, ही माझी पत्नी, साखरपुडा झालेला आहे, ही माझी पत्नी, परिचय करून देतो. ती त्याची पत्नी आहे काय, झाली नाही पण जवळ जवळ झाल्यासारखी आहे. याला म्हणतात अपरोक्षाच्या जवळ जाणारं परोक्ष. अजून झालेलं नाही पण जवळ जवळ झाल्यासारखं, होणार तर आहेच आहे, पण जवळ जवळ तो आता तिला पत्नी समजूनच तिच्या बरोबर त्याचा व्यवहार चालू. माझे कपडे सांभाळ, माझं पाकिट सांभाळ, तेव्हापासून तो पाकिट तिच्या जवळ ठेवतो. मग माझं पाकिट मला खिसा नाही ना, तुझ्या पर्समध्ये ठेव, तुझ्या पर्स, ती जी सवय लागते. काय म्हणून, कोणत्या विश्वासानं आपले दागिने, आपले पैसे तो तिच्याकडे देतो, कारण त्याला हा विश्वास आहे की ही माझी पत्नी आहे. पत्नी झाली, अजून लग्न जोपर्यंत कन्यादान होत नाही आणि जोपर्यंत हा नातीचरामी वचन देत नाही तोपर्यंत ती त्याची पत्नी नाहीच आहे. आता पत्नी होणार आहे, अजून झालेली नाही, पण त्याचं मन आधी पुढे धावलेलं असतं, जवळ जवळ झाल्यासारखी आहे असं त्याला वाटतं, तो तसा व्यवहार सुरू करतो. तसा परोक्ष ज्ञानी अपरोक्षाच्या कालांतराने साधनेने इतका जवळ जातो की जवळ जवळ आपल्याला ज्ञान झालंय असा व्यवहार तो करतो, पण तरी तो अज्ञानीच असतो. मला हे म्हणायचंय, ठावो हा शब्द जो ज्ञानोबारांनी वापरला ना, त्याचा अर्थ फार गहन आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की त्यांच्या जवळ जाऊन नमस्कार करणाऱ्याला परिवंदितया ही ठावो उरवली. त्यांचा अंशात्मक अज्ञान सुद्धा ते शिल्लक ठेवत नाहीत, त्याला पूर्ण ब्रह्मज्ञानी करून टाकतात. पूर्ण ब्रह्मज्ञान झालं की ते सर्वार्थानच होतं. जोपर्यंत ते सर्वार्थानं होत नाही तोपर्यंत ते ज्ञान म्हणून दिसत असलं तरी स्वरूपानं ते अज्ञानच असतं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, असं कोणतंही अज्ञान ते ठेवत नाहीत. अंगवणी एकणा झुळू, फेडिताची तो बाहेरळू, कडू फिटे आतुलू न फेडिताची.
आता हे सापेक्षत्वानं ज्ञानोबारांनी हा दृष्टांत का दिला असावा याचा काही शोध घेऊनही निश्चय होत नाही. हा दृष्टांत ज्ञानोबारांनी का दिला असावा, का दिला असावा त्याचं गंमत आहे या दृष्टांताची. हे काय आहे, हा दृष्टांत पटकन कळणार नाही. अंगवनी एकणा झोळू शब्द आपण पहा, याच्यातले किती शब्द आपल्या परिचयाचे आहेत मला सांग. अंगवनी एकणा झोळू फेडिताची तो बाहेरळू कडू फिटे आतलू न फेडिताची. काय हा दृष्टांत काय असेल सांगतो. ज्यांना धोतर नेसण्याची सवय त्यांना हा दृष्टांत कळतो. आता हा का दिला असेल त्याचं कारण माझ्या बुद्धीने मला जेवढं समजलंय तेवढं मी मांडू शकतो, कारण त्याचा हेतू ज्ञानोबारांना ठाऊक. मी तिथपर्यंत पोहोचू शकतच नाही असा ना तसा. परंतु सांग काय आहे, धोतर नेसताना किंवा नऊवारी साडी नेसणाऱ्या स्त्रीला याची कल्पना असते. कडसणी म्हणतो आपण, कडसणी. धोतर नेसताना ते दोन पद्धतीचं असतं. काही लोक आता हे कधीही फिटू शकेल म्हणून गाठ बांधतात, ते घाबरून नेसलेलं धोतर. आणि दुर्दैवाने लोक धोतर घालतात हो, नेसत नाही. हे त्याच्यापेक्षा जास्त विचित्र आहे. धोतर हे नेसण्याचं वस्त्र आहे, ते घालण्याचं वस्त्र नाही, ते नेसण्याचं वस्त्र. तर ज्यांना धोतर नेसण्याची सवय आहे ते काय करतात, ते धोतराचे जे काठ असतात त्याची कडसणी करतात. तर एक कडसणी आतल्या बाजूला जाते, एक कडसणी बाहेरच्या बाजूला जाते. ज्ञानोबाराय धोतर नेसत होते त्यामुळे त्यांना हा दृष्टांत सहज देता आला. त्याच्यामध्ये काय होतं, मग त्या निऱ्या वगैरे केल्या जातात, काष्टा वगैरे घातला जातो, हे सगळं नंतर आहे. हे कडसणी जेव्हा एक आतली आणि एक बाहेरची अशी कडसणी असते, कडसरी किंवा कडसणी काय जे शब्द आपण वापरतो नेहमी, मला माहिती नाही इथे काय शब्द वापरतात त्याला, परंतु किंवा कन्वर्ट म्हणतात त्याला, कन्वर्टी, कन्वर्ट असाही शब्द आहे त्याला, कडसरी असाही शब्द आहे, कडसरी असाही शब्द आहे. वेगवेगळ्या भाषांचे जे संस्कार मराठीवर होत गेले की नाही त्याच्यामध्ये हे शब्दांतर होत गेले. कडसणी आणि कडसरी यातली कडसणी हा कर्नाटकात या तामिळ भाषेचा परिणाम आहे, कडसरी हा तेलुगू भाषेचा परिणाम आहे, आणि कन्वर्ट हा मराठी शब्द आहे. असू दे, काय आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे वर्णन केलंय संतांनी 56 भाषेचा केला असे गौरव. भवारनवी नाव तारी आहे, त्यामुळे भाषेच्या बाबतीत ज्ञानोबारायचा हात कोणी धरू शकत नाही, नाही हातच काय पाय धरूही शकत नाही. ज्ञानोबारायचं वेगळंच आहे ते कडसरी किंवा कन्वर्ट. ही कन्वर्ट जेव्हा आपण बांधतो वस्त्राची त्यावेळेला एक त्याच्यातला पदर आतल्या बाजूला जातो आणि एक पदर जो डावीकडचा असतो तो बाहेर येतो. डावीकडचा पदर बाहेरच येणार, उजवीकडचा पदर आतच जाणार कन्वर्टीचा. म्हणून मी म्हटलं की धोतर नेसण्याची ज्यांना सवय आहे त्यांना मी काय म्हणतो ते पटकन कळेल, आणि जर कळलं नाही तर घरी जाऊन एकदा नेसण्याचा प्रयत्न करा. पण ज्ञानोबाराय नेसण्याबद्दल बोलत नाही, फिटण्याबद्दल बोलतात. गंमत काय होते, जेव्हा हे धोतर आपण नेसतो तेव्हा डावीकडची जी बाहेर आलेला डावीकडचा जो पदर असतो, डावीकडची कन्वर्ट जो बाहेरचा पदर, तो ढिला झाला आणि सुटला की आतला पदर सुटायला वेळच लागतो. म्हणून डावीकडे तुम्ही पहा, डावीकडे काही जुन्या लोकांना, तुमचे आजोबा पणजोबा जर आपल्या लक्षात असतील तर आपण आठवून पहा, जुन्या काळी काय करत होते, डावीकडची कन्वर्ट लावली की नाणं त्याच्यामध्ये ठेवत होते. आपल्याला लक्षात आलं असेल, हे नाणं काय ठेवायचं, कन्वर्टीला पैसा लावा असं म्हणण्याचा अर्थ काय, याचा अर्थ पक्क धोतर नेसा, हा त्याचा अर्थ आहे. नाणं एकदा कन्वर्टीला लावलं की ते धोतर, मग ते नाण्याचा आकार वाढल्यामुळे धोतर, त्या धोतराच्या पदराने एक विशिष्ट आकार धारण केला जातो आणि मग ते धोतर सुटत नाही नाणं असल्याने. जसं त्याच्या बाबतीत आपण काहीतरी अडकवून ठेवतो तसं ते कन्वर्ट अडकवून ठेवणं, नाणं लावणं. जुन्या काळामध्ये आपल्याला ऐकून माहिती असेल, हे कन्वर्टीला नाणं लावणं म्हणजे काहीतरी पैसे जवळ असावेत म्हणून आणि मग बाहेर पडावं, हा जो अर्थ आहे तो ढोबळ आहे.
खरा अर्थ हा आहे की धोतर फिटू नये याची घेतलेली ती दक्षता असते, कनवटीला नाणं लावणं. मग ते बाहेरचा पदर सुटला की आतला पदर सुटायला वेळच लागत नाही. हा दृष्टांत ज्ञानोबांनी का दिला असावा, या दृष्टांताचा हेतू काय असावा, याचा शोध आपण घ्या. मला जाणवलेला विचार असा आहे, योग्य अयोग्य आपण ठरवा. याचा विचार असा आहे, आता मी ओवी वाचतो परत एकदा आणि मग आपण पहा. अंगवनी एकणा झोळू, झोळू म्हणजे तो पदर, अंगवनी एकणा झोळू फेडिताची तो बाहेरून, बाहेरून म्हणजे डावीकडचा बाहेरचा पदर तो फेडला. त्याच्या बरोबर काय होतं, कडू फिटे आतलू, आतला न फेडिताची, त्याला फेडावं लागत नाही, त्याला तो आपोआप सुटून जातो आणि मग विश्वरूप दर्शन. हे सांगण्याचा हेतू काय आहे, हे कशा करता सांगितलं. ज्ञानोबांचे दोन दृष्टांत आहेत. पुढचाही दृष्टांत आता सांगून घेतो, मग सिद्धांताकडे येतो. नाना बिंबपणा सरिसे घेऊन प्रतिबिंब नासे, नेले वंद्यत्व ते येणे तैसे वंदिते नसे. आता ज्ञानोबा दृष्टांताकडे कडून सिद्धांताकडे येत आहे. कनवटीचा बाहेरचा पदर सुटला की आतला पदर आपोआप सुटतो. म्हणजे काय, वास्तविक महत्वाचा आतला असतो पण तो बाहेरच्यावर अवलंबून असतो. तो बाहेरचा सुटला की आतला आपोआप सुटतो. सापेक्षता. पुन्हा मी दोन गोष्टी याच्यामध्ये आपल्या समोर ठेवतो, दोन गोष्टी ठेवतो. पहिली गोष्ट त्याची अशी आहे, मी त्याचा लक्षार्थानं आपल्याला काय विचार करता येईल हेही मांडतो थोडस. ज्ञानोबांनी केलेला विचार किंवा आतापर्यंत त्याच्यावरच्या टीकांनी केलेला जो विचार आहे तो आधी मांडतो. बाहेरचा सुटला की आतला सुटतो, कारण बाहेरचा आणि आतला हे सापेक्षत्वान आहे. बाहेरचा आणि आतला सापेक्षत्वान. बाहेरचा सुटतो तो आतल्याला घेऊनही सुटतो. म्हणजे बाहेरचं सुटणं म्हणजे आतलं सुटणं आहेच आहे. बाहेरचा एकटा पदर बाजूला पडत नाही, तो आतल्याला घेऊन बाजूला पडतो. तसं प्रतिबिंब जेव्हा निवृत्त होतं तेव्हा बिंबाला घेऊनच निवृत्त होतं, बिंब राहत नाही. दुसऱ्या दृष्टांतात आपल्याला अजून ते स्पष्ट होईल. आता त्याचं कारण सांगू. बिंब आणि प्रतिबिंबाचा विचार करताना होतं काय की प्रतिबिंब आभासात्मक आहे, बिंब आहे. आरशासमोर ज्या वेळेला मी उभा राहतो त्यावेळेला माझ्या चेहऱ्याचं प्रतिबिंब मी आरशात पाहतो. आरसा बाजूला झाला, आरसा फुटला किंवा आरसा बाजूला झाला, फुटला म्हणू नका, बाजूला झाला असं म्हणा. प्रतिबिंब गेलं की नाही, गेलं. बिंब आहे का नाही, आहे. आपला गोंधळ इथेच होतो. प्रतिबिंब गेल्यानंतर बिंब कसं राहील, कोणत्या अर्थाने राहील का, कारण ते प्रतिबिंब होतं म्हणून याला बिंब हे नाव आलं ना. प्रतिबिंब गेलं, बिंब जात नाही, गोष्ट खरी आहे. आरशातलं प्रतिबिंब बाधित झालं म्हणून आपला चेहरा निवृत्त होतो, नष्ट होतो असं म्हणायचं नाहीये. पण चेहऱ्यावर त्या प्रतिबिंबाच्या सापेक्षत्वानं जो बिंबत्व धर्म लादला जातो तो निवृत्त होतो. वस्तू निवृत्त होतच नसते, वस्तूचा धर्म निवृत्त होतो. त्यामुळे आरसा ही उपाधी आणि चेहरा हे उपहित असेल तर उपाधीच्या निवृत्तीमध्ये उपहिताचा बाध होत नाही, पण उपहितत्व धर्माचा बाध होतो. हा वेदांताचा नियम. उपहिताचा बाध कधीच होत नसतो, कारण उपहित आहे ते. उपाधी नसली तरी त्याचं अस्तित्व आहे, पण तिला उपाधी लागल्यामुळं उपाधीच्या सापेक्षत्वानं त्याला त्याच्या ठिकाणी उपहितत्व धर्म लादला जातो. वास्तविक तो धर्म लादला जातो, तो धर्म त्याच्या ठिकाणी असतो असं म्हणायचं नाहीये. मग होतं काय की प्रतिबिंब निवृत्त झालं की बिंब असतं असं आपण म्हणतो, पण ते बिंब नसतं, बिंबत्व धर्म बाधित होतो आणि आपला चेहरा जो पहिलेपासून होता तो तसाच राहतो. पण त्याच्यावरचा बिंबत्व धर्म जो आहे तो धर्म आहे. धर्म जातो म्हणजे काय जातं, धर्म जातो म्हणजे काय जातं. आता त्याची 100 उत्तर आहेत. मी काय काय सांगू आपल्याला. धर्म जाणं म्हणजे नाम जाणं, धर्म जाणं म्हणजे रूप जाणं, धर्म जाणं म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा भ्रम जाणं, या अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. आरसा निवृत्त झाला, आता मी माझा चेहरा पाहू शकतो का,
आरसा जर समोर नसेल तर माझा चेहरा मी पाहू शकणार नाही. माझा चेहरा मी आरशात पाहू शकत नाही, म्हणजे मी प्रतिबिंब पाहू शकत नाही. मग प्रतिबिंबाचं दर्शन जर मला होणार नसेल तर मी याला बिंब म्हणावं कोणत्या अर्थाने? चेहऱ्याला मी बिंब म्हणू कसं? म्हणजे चेहरा, बिंब हे नाव आणि बिंब हे रूप, हे दोन्ही बाधित झाले. आता माझं हे जे रूप आहे हे मी पाहू शकत नाही ना, म्हणजे रूप गेलं, म्हणजे तो उपहितत्व धर्म गेला. हा त्याचा अर्थ, उपहितत्व धर्म गेला. म्हणजे प्रतिबिंब जाताना एकटं जात नाही, ते बिंबाला घेऊनच जात, ते बिंबाला घेऊनच जात. आता ज्ञानोबा म्हणतात, नेले वंद्यत्व येणे तैसे वंदिते नसे. त्या पद्धतीनं वंदन करणारा आणि वंद्य विषय या दोघांनाही एकदम, कारण वंदन करणारा ही संज्ञा कुणाला लागू पडते? जेव्हा वंद्य विषय समोर असेल तेव्हा तो वंदन करणारा. वंद्य विषय जर समोर नसेल तर हा वंदन करणारा असा होणार नाही ना. हा, वंदन करण्याच्या इच्छेने तो येईल, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण वंदन करणारा ही संज्ञा त्याला लागू पडणार. वंदन करणारा ही संज्ञा लागू पडणार. आपल्याकडे काय झालंय, एखाद्या क्रियेच्या संबंधानं जी संज्ञा त्या क्रियेला लावली जाते ती इतकी सवयीची होते की ती क्रिया नसेल तरी ती संज्ञा तिथं लावली जाते. काय होतं, कुंभार कोण आहे? जो मडकं बनवतो तो, बरोबर आहे की नाही? मडकं बनवतो तो कुंभार. हे याच्या जातीचा विचार करू नका, क्रियेचा विचार करा. मला हे सांगायचं, क्रियेचा विचार करा. त्याची जात आहे म्हणून तो बनवतो का नव, सोडून द्या, मला घेणं देणं नाही. कुंभार कोण आहे? मडकं बनवणाऱ्याला कुंभार म्हणतात. आता मला सांगा, आपल्याकडे काय झालंय की तो मडकं बनवतो म्हणून कुंभार आहे, मडकं बनवतो म्हणून कुंभार आहे, हे संज्ञा त्या क्रियेची वाचक असूनही त्याला इतकी लावली जाते की तो कुठेही भेटला तरी कुंभार भेटला असंच म्हणतो. असं नाही आहे. तो ज्या वेळेला मडकं बनवण्याची क्रिया करत असतो त्याच वेळेला तो कुंभार असतो. ज्या वेळेला तो हातात ज्ञानेश्वरी घेऊन वाचत असतो त्यावेळेला तो भाविक असतो, तो भक्त असतो, तो माणूस असतो, तो कुंभार नसतो. कुंभार कोण आहे? जो घट बनवण्याची क्रिया करतो तो कुंभार. क्रिया चालू असताना तुम्ही त्याला कुंभार म्हणा, मग तो कोणत्या जातीचा आहे मला घेणं देणं नाहीये. आता हल्ली पॉटरी नावाचं आणखीन एक काही हस्तकौशल्याचे हे आहे, हस्तकौशल्य म्हणतात ते पॉटर. मग कोण आहे तो? मी जरी करत असलो तरी मी जातीनं कोण आहे माहित नाही. मी त्या वेळेला पॉटरीच्या त्या याच्यामध्ये ते मडकं बनवतो ना, ते काही सुरई बनवतो ना, ते आकाराचं पात्र, मृत्तिकेचं मृण्मय पात्र मी बनवतो ना, त्यावेळेला मी कुंभार असतो. पण एकदा का मी ते माझं बनवून झालं, मला लोकांनी सांगितलं कीर्तनाची वेळ झाली म्हणून मी पटका बांधून कीर्तनाला उभा राहिलो की मी कुंभार नसतो, मग मी कीर्तनकार असतो. ज्या वेळेला मी हे दोन्ही करत नाही, मी शांत बसलेला असतो, तेव्हा मी माणूस असतो. मला माणूस तरी मानाल का नाही तुम्ही? मी माणूस असतो. म्हणजे क्रिया आणि क्रियेचा वाचक शब्द हे आम्ही इतकी त्याची सांगड घालून टाकली आहे की तो कुंभार, तो माणूस कुठेही भेटला तरी आम्ही त्याला कुंभार म्हणतो. आम्हाला सुतार भेटला होता, आम्हाला तो काय हातामध्ये करवत घेऊन कापत आपल्याला भेटला होता काय? नाही ना, तो माणूस भेटला होता. मला सुतारकाम करणारा माणूस भेटला होता हा योग्य शब्दप्रयोग. मला सुतार भेटला होता हा शब्दप्रयोग योग्य नव्हता. तो ज्या वेळेला ते काम करत असतो त्यावेळेला. म्हणून वंदन करणारा हा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला वंदन करणारा कधी म्हणता येईल? जेव्हा तो वंदन करण्याची क्रिया करतो तेव्हा. आणि वंदन करण्याची क्रिया कधी होईल? जेव्हा वंद्य विषय समोर येईल तेव्हा. मग जर तो वंदन करणारा नाही तर वंद्य विषय समोर नाही. वंद्य विषय जर समोर नाहीच आहे तर त्याला वंद्य म्हणायचंच नसेल तर त्याला वंदन करणारा म्हणायचं नाही. आणि वंदन करणारा जर कोणी नसेल तर त्याला वंद्य म्हणायचं काही कारण नाही. असा सापेक्षत्वाचा विचार आहे. हा झाला तात्विक त्याच्यातला विचार. आता मी जो लक्षणेने विचार म्हटला होता तोही सांगतो. बाहेरचं फिटलं की आतलं फिटतं, हा जो दृष्टांत ज्ञानोबारांनी दिला त्याचा थोडा विचार आपण वेगळ्या अंगाने करूया. थोडासा भाविक अंगानं करूया, भाविक मनानं करूया असं म्हणू वाटतं. पण थोडा लक्षणेने विचार सांग 1-2 मिनिटांमध्ये. काय असतं, बाहेरचं आणि आतलं असे जेव्हा शब्दप्रयोग आपण करतो तेव्हा बाहेरचं म्हणजे काय आणि आतलं म्हणजे काय? बाहेरचं म्हणजे काय? आता वेदांताच्या अंगाने चला. बाहेरचं म्हणजे शरीर, आतलं म्हणजे आत्मा. बाहेरचं फिटलं की आतलं फिटतं, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय?
देहाच्या संबंधानं मी देह हे अज्ञानाचं कारण फिटलं की आतमध्ये मी आत्मा हेही अज्ञानाचं कारण ते फिटून जातं. बाहेरचा पदर फिटला की आतला पदर फिटतोच. मग तो मोकळा होतो. मोकळा होतो म्हणजे काय होतो? म्हणजे निरुपाधिक होतो. धोतर नावाची उपाधीही राहत नाही. सगळंच संपून जातं त्याच्यात. त्याला आवरणच शिल्लक राहत नाही. आवरण राहत नाही. तो निरावरित होऊन जातो. कारण काय होतं ते बऱ्याच वेळेला, आता हा शब्द सुद्धा पुन्हा शब्दप्रयोगाची चर्चा, पण काय होतं बऱ्याच वेळेला, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, अनुभवामृत, चांगदेव पासष्टी, हे ग्रंथ आहेत ना, बऱ्याच वेळेला ज्ञानेश्वरीचं प्रकाशन झालं, अनुभवामृताचं प्रकाशन झालं, असे शब्द आपण वापरतो. प्रकाशन होत नसतं. ज्ञानेश्वरी मूळचीच प्रकाशित आहे. तिचं प्रकाशन कोण करणार आहे मला सांगा? गाथ्याचं प्रकाशन करू शकेल असा कोण करतात? कुणाच्या हातून? तर आमच्या सारख्यांच्या. आम्ही गाथ्याचं काय प्रकाशन करणार? अरे ती प्रकाशित आहे, तिच्या प्रकाशात आम्ही पोटं भरतो. तिला आम्ही काय प्रकाशित करणार? म्हणून या आत्म्याचं प्रकाशन नसतं, गाथ्याचं कधी प्रकाशन नसतं. मी पंचदशीच्या आधाराने बोलतो. ज्ञानेश्वरीचं कधी प्रकाशन नाहीये. मग काय? ज्ञानेश्वरीला निरावरण करायचं असतं. ज्ञानेश्वरीचं प्रकाशन करायचं नसतं. ती प्रकाशितच आहे, फक्त वरचं वस्त्र बाजूला करायचं असतं. निरावरण असतं, ते प्रकाशन नसतं. ग्रंथाचं निरावरण करावं लागतं. प्रकाशन करणं हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. आत्म्याचं काय प्रकाशन करणार आहोत आपण? आत्मा आम्हाला ज्या अज्ञानाच्या पडद्याने कळत नाही, तर अज्ञानाच्या पडद्याला आम्हाला निरावरित करावं लागतं. आत्मा सिद्धच आहे. ज्ञानोबारांनी 10व्या अध्यायामध्ये गीतेचं महिमान सांगत असताना हे असे शब्द होते. काय होतं? सूर्य असतो आकाशामध्ये, एखादा ढग येतो सूर्यासमोर, आम्हाला मळ भाजल्यासारखं वाटतं. सूर्यप्रकाशाला तो प्रतिबंध ठरतो. मग काय होतं? वारा येतो, तो ढग पुढे निघून जातो. ज्ञानोबाराय म्हणतात वाऱ्याने केलं काय? वाऱ्याने केलं काय? तो ढग पुढे निघून गेल्यानंतर पुन्हा सूर्याची किरणं आमच्या अंगावर पडतात. ज्ञानोबाराय प्रश्न विचारतात वाऱ्याने केलं काय? वाऱ्याने ढग पुढे नेला का वाऱ्याने सूर्य नवीन निर्माण करून दिलं? वाऱ्याने फक्त ढग पुढे नेला, निरावरित केलं. सूर्य आधीपासूनचाच आहे. ते 10व्या अध्यायाच्या 9व्या अध्यायाच्या संबंधानं 10व्या अध्यायाच्या संबंधानं ज्ञानोबाराय बोलले असते. मला त्याच्याबद्दल सिद्धांताकडे तिथल्या जायचं नाही, पण उदाहरण ज्ञानोबारायांनी जे दिले ते देतो. बाहेरचं वस्त्र फिटलं की आतलं फिटतं. मग काय? अमरत्व सिद्ध आहे, अमृतत्व सिद्ध आहे. तुकाराम महाराजांचं वचन आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात की मी अमृत स्वरूपाला प्राप्त झालो, याच्यामध्ये तुम्ही माझ्याबद्दल आश्चर्य करू नका. अरे तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच अमृत स्वरूपाला प्राप्त झालेला. अमृतस्य पुत्र हा म्हणून उपनिषद म्हणतं. ते कुणाला म्हणतं हा प्रश्न वेगळा, पण जगतातला प्रत्येक जीव ब्रह्मरूप आहे की नाही हे जर आम्हाला निदान ऐकून का असे ना माहिती आहे ना. मग तुकाराम महाराजांचं म्हणणं असं की मी जसा अमर झाला, मरण माझे मरोनी गेले मज केले अमर. तुकाराम महाराजांनी म्हटलं माझं मरणच मेलंय, मरणच मरून गेलं आणि मग आता मी अमर झालो. लोकांनी विचारलं काय भाग्य तुमचं, तुम्ही अमर आहात? तुकाराम महाराज म्हणाले मीच नाही, तुम्ही सुद्धा अमर आहात. तुकाराम महाराजांचा अभंग जो मला इथं उपयुक्त आहे. तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय, अमर आहा खरे की पहा कोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा करे. देह माझा हे न म्हणा, हे म्हणू नका, मग तुम्हाला खात्रीनं कळेल की तुम्ही अमर आहात. बाहेरचा पडदा जाणं म्हणजे काय? देहाबद्दलची जी आमच्या अंतःकरणातली देह भावाची अवस्था आहे ती निवृत्त होणं. देह निवृत्त होणं म्हणत नाही मी, देह भाव निवृत्त होणं, तो बाहेरचा पदर आहे. तो पदर निवृत्त झाला की आतला पदर सुटणार आहे. आतला अज्ञान निवृत्त होणारच आहे. आतला अज्ञान जाईलच. आतला अज्ञान जाईल म्हणजे काय? म्हणजे आतला पदर सुटेल, याचा अर्थ मी ब्रह्म आहे हे सुद्धा एका अर्थाने ज्ञान म्हणवलं गेलं तरी अज्ञानच आहे ना. न म्हणा देह माझा ऐसा, बाहेरचा पदर सोडा, आतला पदर आपोआप सुटणार आहे. हा त्याचा झाला लक्षार्थ किंवा गूढार्थ, काही म्हणा. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात म्हणून ज्ञानोबाराय बोलतात की अशा पद्धतीनं सद्गुरूंच्या समोर जर आम्ही वंदन करण्याकरता गेलो तर सापेक्षत्वानं वंदन करणारा आणि वंद्य असे जे आतले बाहेरचे पदर वाटतात ते दोन्ही पदर सुटून जातात आणि मग तो कशा स्वरूपाला प्राप्त होतो. ज्ञानोबाराय बोलतात, बाहेरी कर्मे शाळला भीतरी ज्ञाने उजळला, या दोन्ही परी आला पाखाळा एका.
तो शुद्ध होऊन जातो. बाहेरचं आतलं असं काही त्याच्या बाबतीत राहत नाही. आत बाहेर तो एक होऊन जातो आणि अशा स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर मग वंदन करण्याचा विषय मावळून जातो. पण ज्ञानोबराय म्हणतात, नाही रूपाची येथ सोय, तेथे दृष्टीचे काहीच नोहे, आम्हा कळले हे पाय ऐसिया दशा. आता ज्ञानोबरायांनी समारोप करतो. मला उद्या या ओवीवर बोलायचंय. सद्गुरूंच्या संबंधानं रूपाचीच काही सोय नाही म्हणून दृष्टीला काही पडत नाही. कारण रूप माया कार्य, मायेचा संबंधच सद्गुरूंशी राहिलेला नसल्यामुळे इथं रूपाची काही सोय नाही आणि सोय नाही म्हणून आमच्या दृष्टीला काही पडत नाही. एवढं सांगून ज्ञानोबा तरी म्हणतात, आम्हा कळले हे पाय ऐसिया दशा. तरी आम्हाला सद्गुरूंचे पाय प्राप्त झाले. ऐसिया दशा याचा अर्थ काय? ज्ञानोबारायांना असं असूनही सद्गुरूंचे पाय प्राप्त झाले असं म्हणायचं नाहीये. मग काय म्हणायचंय? अशा स्वरूपाचे जे सद्गुरू आहेत त्यांचे पाय आम्हाला प्राप्त झाले असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. मग आता हे पाय प्राप्त झाले म्हणजे पुन्हा सावयवत्व मानायचं का, ही शंका राहील. तर पाय या शब्दाचा अर्थ वेदांतामध्ये स्वरूप असा केला जातो. चरण शब्दाचा अर्थ वेदांतामध्ये स्वरूप असा आहे. उत्तमानाम स्वरूपमी पाद शब्देन बढण्याते असा धातू. म्हणजे पाय शब्दाला स्वरूप असा अर्थ आहे. म्हणून अशा सद्गुरूंचे पाय आम्हाला प्राप्त झाले म्हणजे आम्हाला स्वरूप प्राप्त झालं. आणि पाय प्राप्त झाले हे भक्ती भूमिकेतून बघायचं झालं तर पाय शब्दाचा अर्थ ज्ञानोबारांना काय अपेक्षित आहे याचाही थोडासा विचार करायचा. तो विचार उद्याच्या सत्रामध्ये पाहू. आजच्या पुरतं मी थांबतो. धन्यवाद.
याच्यावरून करा ना. हो मालवणकडे येतो. बरं बरं तेव्हा येतो नक्की मालवणकडे कारण बहुतेक सगळी मंडळी तिथे येणारी आमच्याकडे येतात. नाही नाही असं हे बघा,